पिलबागाचं नियोजन एवढ्या लहानपणापासून चालू होतं? 100% मित्रांनो, मला बऱ्याचदा काही शेतकरी मित्र प्रश्न विचारतात, भाऊ आता आमचा 80% बाग खाली झाला आहे, आता आम्ही पिलबागासाठी काय काय करायला हवं? 100% हा चुकीचं आहे. तुमचं ज्या दिवशी पहिलं रोप लागतं त्या दिवशी तुमचं पिलबागाचं नियोजन मित्रांनो सुरू झालेलं असतं. आता मी असं का म्हणतोय याचं तुम्हाला उत्तर देतो. रोप आता ह्या शेतामध्ये हे जे रोप लावलेलं आहे हे साधारण 5.5 बाय 5.5 वर लागवड करण्यात आलेली आहे. तर जर हीच लागवड सुरुवातीला यांनी 5 बाय 5 करून टाकली असती तर इथं पिलबाग जमणं शक्य होतं का? कारण 5 फुटामध्ये मुळातच 2 झाडातलं जे अंतर आहे हे अंतर हे खूप कमी असतं. आता समजा याचा पिल इकडनं आला आणि याचा पिल इकडनं आला तर काय होणार आहे, दोघांमधलं जे अंतर आहे ते साधारण 3च फूट राहणार आहे. आता 3 फूट अंतर जर राहिलं तर पूर्ण प्लांटची तुमची कॅनोपी ही डिस्टर्ब होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा जो पिलबागाचा प्रश्न असतो नेहमी की पिलबाग माझा एकसारखा निसवत नाही, पिलबाग माझा एकसारखा कापला जात नाही, याचं उत्तर आहे ना मित्रांनो ह्या पहिल्या लागवडीमध्ये लपलेलं असतं. म्हणून इथून आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की मी पिलबाग घेणार आहे की नाही घेणार आहे. आणि पिलबाग घेणार असेल तर माझं सुरुवातीचं रोपं लावतानाचं अंतर माझं काय आहे हे तुम्हाला पहिल्याच दिवशी क्लिअर असायला हवं. आता रोपातलं अंतर काय असायला पाहिजे याच्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. माहिती अगदी साधी आणि सोपी वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.